सतीश उर्फ खोक्या भोसले याला प्रयागराजमधून अटक। बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई। बीड पोलीस विमानानं खोक्याला आणणार महाराष्ट्रात। मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा सतीश भोसलेवर ठपका आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज प्रयागराज न्यायालयामध्ये हजर करणार। न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडची मागणी केली जाणार आहे। त्यानंतर बीडमधील शिरूर न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाईल। खोक्या भोसलेला अटक झाली, चांगली बाब आहे। पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील। सुरेश धतव्य। खोक्या पोलिसांना सापडला, आता बोका पण दात जाईल। खोक्याजवळचा सोन्याचा खजिना कुठून येतो ते शोधा। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार। आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेत खळबळजनक माहिती। संबंधित ऑडिओ क्लिप आता गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती आहे। तर मंत्री योगेश कदम यांच्याकडून थेट कारवाईचा इशारा देण्यात आला। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। जयंत पाटील यांचं भुवया उंचवणारं हे वक्तव्य आहे। तुम्हाला माझ्याबद्दल मनात शंका असल्यानं तुम्हाला हमी देणंही धोक्याचं आहे। जयंत पाटलांचं चर्चा आहे। जयंत पाटील लवकरच वेगळा निर्णय घेतील। जयंत पाटील पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या नेत्यांमुळे अस्वस्थ आहेत। अमोल मिटकरींचं वक्तव्य। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडे ठेवणार आहेत। पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजितदादांचा निर्णय, सूत्रांची माहिती आहे। मी भाजपचे राष्ट्रीय नेता असताना सुरेश धसांकडून माझ्यावर थेट आरोप। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी सुरेश धस यांना समज द्यावी। सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य। आतापर्यंत काही बोललो नाही, पण आता पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार करणार। आष्टीच्या यांच्या पक्षाचा आता नाही तर शेट्टीचा उमेदवार होता सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना थेट इशारा आहे। सुरेश धसांना समज द्या अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे। निवडणुकीत प्रचार केला नाही हा धसांचा आरोप चुकीचा आहे, पंकजा मुंडेंकडून स्पष्ट। धनंजय मुंडेंचं पद जाईपर्यंत पंकजा मुंडे गप्प होत्या। संतोष देशमुखांच्या आरोपांना फाशी मिळेपर्यंत प्रकरण आपण तेवत ठेवणार आहोत, सुरेश धस यांचं उत्तर। दिवाळी अधिवेशनामध्ये फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर बीडचा विषय पेटता का ठेवलाय? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा हा सवाल। बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार, सुरेश धस यांचं वक्तव्य। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी आता धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली आहे याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंची टीका। मी कॅमेरे घेऊन जात नव्हतो, कॅमेरे माझ्या मागे येत होते, पंकजा मुंडेंच्या टीकेनंतर सुरेश धस यांचं उत्तर। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरताय? डेअरिंग करा, कर्जमुक्तीसाठी फक्त 20,000 कोटी खर्च येईल। कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाही, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला सल्ला। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा या अधिवेशनामध्ये करणार की नाही? आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल। तर लाडक्या बहिणीच्या प्रश्नावर विरोधकांचा सभात्याग। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री निर्णय घेतील, रोहित पवारांच्या प्रश्नावर मंत्री आदिती तटकरे यांचं उत्तर आहे। लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीकडे असलेल्या महिला आणि बालविकास खात्याकडे येते, परंतु योजना महायुतीची आहे, अजित पवारांचं वक्तव्य। लाडक्या बहिणींना अद्याप 1500 रुपये दिले जात नाही, दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्रामधील बहिणींमध्ये फरक काय आहे? आदित्य ठाकरेंचा हा सवाल। शिवरायांसोबतही मुस्लिम होते, इतिहास वाचला तर समजेल। आपल्या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, मंत्री नितेश राणे यांचा अजित पवारांना सल्ला आहे। अमोल मिटकरींनी शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी एक ट्विट केलेली आहे। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर 19 मुस्लिम सरदारांची यादी त्यांनी दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधी केला नाही। मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं असेल त्याने खावं, नितेश राणेंच्या वक्तव्यावर खासदार उदयनराजेंची भूमिका। औरंग्याचं स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळा, नांग्या ठेचा। अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची विधानसभेत आक्रमक भूमिका। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्ण आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू झाला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी अनेक जुने व्हिडिओ सध्या काढले जात आहेत। माझ्या विरोधात प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांच्या विरोधामधील ऑडिओ व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल केले जात आहेत, पण देशमुखांना न्याय मिळत नाही तोवर माघार घेणार नाही, सुरेश धस यांची भूमिका। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 तारखेला पुढील सुनावणी। कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड। कोर्टानं आरोपींना हात वर करायला सांगितलं, वाल्मिकनं हात जोडले। कराड कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होता। वरळी कोळीवाड्यामध्ये होळी सणावर निर्बंध आणल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। पोलीस प्रशासनानं साऊंड सिस्टीम बंद पडल्याचा आरोप करण्यात येतोय। सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका अकस का आहे? चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेमध्ये आल्यावर मात्र सणांवर बंदी घालायची ही कसली नीती आहे? वरळी कोळीवाड्यात होळी सणावेळी लाऊडस्पीकर आता काढल्याच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे। दिंडोशीमध्ये मशिदीच्याच भोंगा मोबाईल टॉवरवर बसवण्यात आल्यानं सोमय्य आक्रमक झाले। 24 तासामध्ये अनधिकृत भोंग्यावर कारवाई करा, किरीट सोमय्य यांची मागणी आहे।
विधान परिषदेत शक्तीपीठ महामार्गावर चर्चा. शक्तीपीठ महामार्गावर सरकारची भूमिका काय? अंबादास दानवेंचा सवाल. तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचा नाहीये, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. लोकसभा निवडणूक लढवा हा माझा सल्ला राजू शेट्टीने ऐकला असता तर आज ते खासदार असते. आझाद मैदानावरील भाषणात जयंत पाटलांचं वक्तव्य. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची धडी. 26 मार्चला पुन्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आरोपीची येरवडा तुरुंगात रवानगी होणार आहे. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात 31 मार्चपर्यंत कोर्टात चार्जशीट दाखल करण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव. वाढवण बंदर परिसरात चौथी मुंबई निर्माण होणार आहे. वाढवण किल्ल्याचा मी अभ्यास केलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. रुग्णवाहिकेचा घोटाळा 10,000 कोटींचा होता. या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांनाही स्थगिती दिली आहे. फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला वरुण सरदेसाईंकडून उत्तर. तर स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, फडणवीसांचा टोला. अजितदादांचं माझ्या मतदारसंघावर विशेष प्रेम. गेल्या वर्षी माझ्या मतदारसंघाला 205 कोटीचा विशेष निधी. वरुण सरदेसाईंची सिद्दीकी यांना दिलेल्या निधीवरून दादांना कोपरखळी. मुंबईच्या वरळीमधील प्रसिद्ध शिमगोत्सवामध्ये आदित्य ठाकरेंनी धरला आगरी कोळी गाण्यावर ठेका. आदित्य ठाकरेंचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल. आरएसएसच्या शाखेवरील दगडफेकीचा डोंबिवलीमधील संघाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. फडके रोडवर संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये शिक्षा माफ करण्यासाठी आणि अकाली सुटकेसाठी आता गँगस्टर अबू सालेमनं याचिका दाखल केलेली आहे. उच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारला नोटीस दिली आणि राज्य सरकारला याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. नागपूर जिल्हा बँकेचा व्यवहार आता राज्य बँकेच्या ताब्यामध्ये. जिल्हा बँकेवर राज्य सहकारी बँकेची 3 वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती. माजी मंत्री सुनील केदार यांना राज्य सरकारचा आणखी एक झटका. धुलीवंदन निमित्त नेरूळमध्ये उद्या वर्ल्ड बिगेस्ट होली कार्यक्रमाचं आयोजन. लोकप्रिय संगीतकार डीजे मार्टिन गॅरेक्स हा येणार आहे. होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकामध्ये प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता. यामुळे प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून वॉर रूम तयार करण्यात आली आहे. धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगानं भरलेले फुगे फेकल्यास कारवाई होणार आहे. लोहमार्ग पोलिसांचा इशारा. न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांचा शनिवारी वर्सोवामध्ये मेळावा. मुंबई ग्राहक पंचायत आणि अजय कौल यांच्या संयुक्त विद्यमानं मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बँकेतील व्यवस्थापनाच्या गैरव्यवहाराची ठेवीदारांना मोजावी लागते आता किंमत. पनवेल पालिकेची महिनाभरामध्ये 35 कोटी रुपयांची कर वसुली. 1800 कोटींचा कर वसूल करण्यासाठी 14 वेगवेगळी पथकं महानगरपालिकेच्या 5ही प्रभागात सक्रिय. मुंबई एसआरए बिल्डरांकडूनचा 660 कोटींचं भाडं वसूल. मुंबईतल्या 131 एसआरए प्रकल्पांमधील भाडेकरूंचे 880 कोटींचं भाडं विकासकांनी थकवलेलं होतं आणि त्यातील 660 कोटींचं भाडं आता वसूल करण्यात आलं आहे. मालमत्ता कर बुडवणाऱ्यांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका कारवाई करणार. थकीत मालमत्ता कर भरा अन्यथा कारवाई अटळ. केडीएमसीचा इशारा. गुजरातमध्ये ग्रीड फेल्युअरमुळेच महाराष्ट्रामध्ये परिणाम. 55 मिनिटांच्या पॉवर ब्लॉकमुळे मुंबई ठाणे पुण्यात 32 गुल. नागरिकांची मोठे हाल. मुंबईसह राज्यात विजेची मागणी 31,000 मेगावॅटवर पोहोचण्याची शक्यता आहे. मंगळवारी मुंबईसह राज्यात विजेची मागणी 29,728 मेगावॅट नोंदवण्यात आलेली आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत उष्णतेच्या लाटांमुळे बहुतेक ठिकाणचं तापमान 38 ते 40 अंशांवर. राज्यासाठी 4 दिवस तापदायक ठरण्याची शक्यता. 30च्या विद्यार्थ्यांच्या निलंबनाविरोधात हायकोर्टात याचिका फेटाळलेली आहे. 30च्या विद्यार्थ्यांवर देशविरोधी कारवाई केल्याचा आरोप. बेस्टच्या 127 माजी कर्मचाऱ्यांचं दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या निवृत्ती वेतनाची परतफेड करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश. अलीकडच्या कर्ज आणि अनुदानामधून मिळालेल्या निधीचा वापर करण्याचे निर्देश. पुण्याच्या भोरमधील नागरिकांसाठी 16 मार्चला शासकीय योजनांचा महामेळावा होणार आहे. महामेळाव्याचा लाभ घेण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यात वृक्षतोड केल्यास 1 लाखांचा दंड भरावा लागणार. होळीसाठी झाडं तोडण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय. पुण्यात 7,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार आहे. 50 लाख ते 1,500 कोटी रुपयांपर्यंतच्या 172 करारांवर औद्योगिक गुंतवणूक परिषदेत स्वाक्षरी झाली आहे. आयुर्मान संपलेला आणि नादुरुस्त 72 शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढण्याचा पुणे एसटी विभागाचा निर्णय. रायगडमध्ये होळीचा उत्साह शिगेला. रोहा तालुक्यातल्या आमडोशी या गावात पारंपरिक सोंग काढण्यात आले. जळगावात बंजारा समाजामधील महिलांनी पारंपरिक नृत्य करत साजरी केली होळी. परंपरागत पोशाख परिधान करून ढोलाच्या तालावर गाणं म्हणत पारंपरिक नृत्य. हवामान विभागाकडून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा. 11 पैकी 6 जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे. अकोल्यात सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.
परभणीच्या उजवळमध्ये होत असलेला बालविवाह रोखण्यामध्ये चाइल्ड हेल्पलाईन आणि स्थानिकांना यश आलंय. बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. रेशन खरेदीसाठी ई-केवायसी बंधनकारक असेल. परभणी तहसील विभागाकडून शहरात ई-केवायसी करण्यासाठी शिबिराचं आयोजन. परभणीच्या पाथरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे, तर नगरपालिकेचे माजी सदस्य अकोलो चौधरी यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. गोंदियाच्या कोचेवाही या गावामध्ये तलवारीनं दहशत पसरवणारा ताब्यात आहे. संस्कार बगारे या तरुणाला रावणवाडी पोलिसांकडून अटक. चिपळूणमध्ये सावत्र वडिलाचा अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळ. सावत्र वडिलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे. ठाणे मनपाच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिका धुळखात लाखो रुपये खर्च करूनही दुचाकी रुग्णवाहिका खरेदी केल्या गेलेल्या आहेत आणि वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या होत्या. राज्यातील कंत्राटी कामगारांसाठी सरकारचा मोठा निर्णय. कामगारांना समान काम समान वेतन लागू करण्याचा मसुदा जाहीर. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून मसुदा जाहीर. जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला भूकंप सदृश्य धक्के. शहरासह ग्रामीण भागातील घरांना भूकंप सदृश्य धक्के जाणवले. भूकंप सदृश्य धक्क्यांवेळेस मोठा आवाज झाल्याची माहिती. नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सुटणाऱ्या वाहतूक सुरळीत होण्यासाठी एआय बेस्ड ट्रॅफिक सिग्नल लावण्यात येणार आहेत. जळगावच्या एरंडोल तालुक्यामध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना. शिक्षकाचं नवनवीन शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य. संबंधित शिक्षकाविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कराड पाटण मार्गावर एसटी बसवर अज्ञाताकडून दगडफेक करणाऱ्याचा शोध सुरू आहे. एसटी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती कळते. हिंगोलीत 2 गटात किरकोळ वादवादाचं रूपांतर दगडफेकीत झालं आणि कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूरमधली ही घटना आहे. जळगाव जिल्ह्यातील मंगल कार्यालयांमधून चोरट्यांनी लांबवलेली रोकड आणि मुद्देमाल जप्त. 13 लाखांच्या दागिन्यांसह 3 लाखांची रोकड हस्तगत. चोरटे मात्र फरार आहेत. मजुरांना चिरडणाऱ्या डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. जळगावच्या नशिराबादमध्ये झोपलेल्या मजुरांना डंपरनं चिरडलेलं होतं. बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या बिडा येथील जावयाची विदर्भ वारीची प्रथा स्थगित करण्याचा गावकऱ्यांचा निर्णय आहे. धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावरून जावयाची धिंड काढली जाते. विठुरायाच्या मूर्तीला दिल्या जाणाऱ्या एपॉक्सी लेप लावण्यास विरोध. एपॉक्सी लेप लावण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध. एपॉक्सी लेप लावण्यावर मंदिर आणि मंदिर महासंघात वाद होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरच्या मढी गावातील वाद शमला. मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास मुभा असेल, मात्र रूढी परंपरा न पाळणाऱ्या लोकांना बंदीच. धुळीवंदन होळी सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा शहरात रूट मार्च. अधिकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशील भागामध्ये पथसंचलन केलंय. खासगी जागा मालकांसाठी सरकारी पैशातून पूल बांधण्यात आल्याचा आरोप होतोय. पुलाच्या एका बाजूला चक्क तारेचं कुंपण आहे. दलापूर जवळच्या कासगावातला हा प्रकार आहे. अंबरनाथ पालिकेचे प्रशासक प्रशांत रसाळ यांचा आता निरोप समारंभ झाला आणि रसाळ यांनी मानलेत अंबरनाथकरांचे त्यानंतर आभार. पालिकेला नमस्कार करत व्यक्त केले कृतज्ञता. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामधील दाणेवाडीच्या एका विहिरीमध्ये मृतदेह आढळलाय. छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये आढळलाय हा मृतदेह. जळगावात सीबीआयच्या पथकानं आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला 5,000ची लाच प्रकरणी ताब्यात घेतलंय. राकेश रंजन असं सीबीआयनं ताब्यात घेतलेल्या आयकर अधिकाऱ्याचं नाव आहे. धुळे मनपाच्या सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीनं महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवा आंदोलन. ढोल वाजवून होळी पेटवून मनपा कर्मचाऱ्यांचा निषेध. प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. नंदुरबार शहरामध्ये वाहतुकीची समस्या वाढत असल्यानं शहरात वाहतूक सिग्नल लागणार. 58 लाखाचा आराखडा तयार. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पुढील शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकांची मागणी. 2,25,192 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक मिळणार आहे. वसईत वंचित आघाडीचे महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. आंदोलनामध्ये बौद्ध समाजामधील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील लोणी खुर्द गावामध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन. रायगडच्या रोहा तहसील कार्यालयासमोर 26 गावातील महिलांचं पाण्यासाठी आंदोलन. जोपर्यंत शेवटच्या घरापर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील. महिलांची भूमिका आहे. सातारा धोम धरणा पाणी बचाव समितीचा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या. धोम धरणातून नियमबाह्य पद्धतीनं पाण्याचं आवर्तन सुरू असल्यानं पाणी तात्काळ बंद करण्यासाठी मागणी. वाशिममध्ये स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत भिंतींवर आकर्षक रंग आणि चित्र काढण्यात आले. भिंतीवरील चित्र पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. नागपुरात भर रस्त्यात अश्लील हावभाव करणाऱ्या शेफ विरोधामध्ये आणखी एक गुन्हा दाखल. न्यू एअरपोर्ट स्टेशनजवळ तरुणीसमोर आरोपींनी अश्लील हावभाव केल्याची तक्रार. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामधील दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले. वीज पुरवठा खंडित होऊन वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये याकरिता तात्पुरत्या स्वरूपामध्ये जनरेटरची व्यवस्था.